मी घर सोडलंय त्यामुळे कोणाला काहीच फरक पडत नाही आणि हे इथे खिचडी शिजवते. ओके, म्हणजे मी जे करायला आले ते अगदी बरोबर. असंच वागायला हवं या लोकांची. अरे काय ध्यान लावून बसलात का सगळ्याजणी? बेल वाजते ऐकू येत नाही? कमाल आहे. अरे दादा ये, महेश नाही आला? अरे दादा दादा, अरे मी काय विचारलं तुला? महेश नाही आला का? नाही आला. काहीतरी डोक्यात घेऊन बसलाय उगीच. शक्य नाहीये ते. पण काय झालं? काय म्हणाला तो? संपदाला माफ करा म्हणत होता. आमच्या घरी काही तिचं कोणाशी पटलं नाही म्हणून इथं आली. निदान घरात सुरक्षित होती. आता बाहेर एकटी राहतीये, त्याला वाईट वाटतं वगैरे वगैरे वगैरे. अरे मग बरोबरच बोलत होता की महेश. हो, म्हणजे कधी आणताय तुम्ही तिला घरी? महेशकडे तिचा नवीन पत्ता असेल ना? मी इथे आल्या आल्या काय म्हटलो ते तुम्ही ऐकलेलं दिसत नाहीये. शक्य नाहीये ते. संपदा नुसती घर सोडून गेली नाहीये, पूर्ण प्लॅनिंग करून गेली. सतत स्वानंदीला कसा त्रास देता येईल याचा ती विचार करत असते आणि असली पाताळ यंत्री माणसं मला माझ्या घरात नकोय. अहो पण जाऊ द्या ना, यावेळेस तिला माफ करा ना एकदा. असं किती वेळा माफ करायचंय तिला? नुसतं आठवायला लागलं तर अख्खी यादी येते डोळ्यासमोर तिच्या उपद्व्यापांची. तेव्हा माफ करत राहिलो ना लहानपणी, म्हणून असं तोंड घशी पाडलंय तिने आपल्याला. बाबा, बाबा, आय एम सॉरी बाबा. मी सगळ्यांना खूप त्रास दिला. मी खरंच खूप चुकीचं वागले सगळ्यांबरोबर. मी चुकले बाबा, सॉरी बाबा, सॉरी. बाबा, हे बघ अंजली, तुगच डोळ्यात पाणी काढू नकोस. मी वसंतासमोर बोलले नाही, पण तो जे म्हणाला ना ते खरं आहे. मलाही कळतंय हो आई. अहो पण माझं आईचं मन आहे. हो हो. काय ग, संपदा आलीये? भेटली ना तुला? भेटली ना. एकटं राहण्याची भीती वाटते ना, म्हणून ही नाटक आहेत सगळे. गप्पा बस. तुला विचारलंय का कोणी? जास्त डोकं चालवू नकोस, इथे मोठी माणसं आहेत त्यासाठी. अनिता नको रागवूस तिच्यावर. अगं पण आई, तू जा ग बाई आत. अनिता अगं तिच्यावर कशाला रागवतेस? हो, नाहीतर काय करू मी? आपण कुठल्या चिंतेत आहोत आणि हिचं काय चाललंय? तिला पण त्रास झालाय ना संपदामुळे, म्हणून बोलते ती. आणि सगळ्या मुली काही आपल्या स्वानंदीसारख्या समजूतदार नसतात का? ते सगळं ठीक आहे हो, पण मला ना काहीतरी तोडगा सापडला होता. ही येऊन गेली ना, त्यामुळे सगळं विसरले मी. नाही नाही, तू सांग बाई काहीतरी. कोणाच्या का कोंबड्यानं होईना, पण उजाडू दे. हा हा हा, म्हणजे मला असं वाटतं ते सांगते तुम्हाला. हा, म्हणजे तुम्हाला असं वाटलं ना की मी वेड्यासारखं बोलते तर दुर्लक्ष करा. पण मला असं वाटतंय की मला जे सुचलंय ना त्यामुळे हा सगळा प्रश्न सुटेल. ए बाई,
तुला काय वाटतंय ते सांगणार आहेस का? ललिताताईंनी संपदाची माफी मागितल्यावर संपदाला तिची चूक कळली, हो का नाही? मग आता ललिताताईंनीच जर भाऊजींना समजवलं तर भाऊजी त्यांचं नक्की ऐकतील ना. म्हणजे ललिताबाईंनी वसंताची समजूत काढायची. बरोबर. नको, मला पुन्हा स्वानंदीच्या संसारात ढवळाढवळ नकोय. मला अनिताचं म्हणणं पटतंय. हा, मी बोलून बघते त्यांच्याशी. अहो, बुडत्याला काडीचा आधार. बघूया ना काय म्हणतायत. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मी काय म्हणते वहिनी, तुम्ही फोन लावाच त्यांना. हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शेवटी बंगला पूर्ण केला असतो. शबास. याला म्हणतात जिद्द. आता सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल. सत्य आहे. देशपांडेंच्याकडनं फोन. हॅलो. हॅलो ललिताताई. नमस्कार, मी अंजली बोलते. काय हो, काय झालं? सगळं नीट आहे ना तिथे? अहो म्हणजे आनंदाची बातमी आहे. पण तो आनंद साजरा करायला आम्हाला जरा तुमची मदत हवी आहे. हो, म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे संपदा घरी आली आहे. तुम्ही त्या दिवशी संपदाची माफी काय मागितलीत? पोरीचे डोळे उघडले. हो, काय सांगताय काय? फार बरं झालं. पण माझी मदत हवी म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं नीट. तुम्हाला तर यांचा स्वभाव माहितीये. ते आपली तत्वच सोडायला तयार नाहीत. हो, अहो, म्हणून तर आम्हाला अभिमान वाटतो ना त्यांचा. हा म्हणजे आदर वगैरे. हो, पण अहो हे संपदाला माफ करायलाच तयार नाहीत. हो, आल्यापासून बिचारी बाहेर पायऱ्यांवरच बसून आहे. हो. आणि आता तिने असा हट्ट धरलाय की जोवर बाबा मला माफ करत नाहीत मी घरात नाही येणार. म्हणून आम्हाला असं वाटलं की तुम्ही जरा यांना काही समजवलं तर हे ऐकतील बहुतेक. येते ना, काहीच हरकत नाही. एक सांगू का तुम्हाला? हे सगळं ना स्वानंदी आणि इंद्रनीलला नका सांगू तुम्ही. त्यांनी बजावलं ना स्वानंदीला की संपदाच्या नाती लागू नको म्हणून. ललिताताई, मग राहू द्यात. आमच्यामुळे तुमच्या घरी उगीच प्रॉब्लेम नको व्हायला. नाही, तसा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. येते मी. फक्त त्यांना सांगितलं नाही म्हणजे झालं. आणि संपदाच्या भल्यासाठी एवढं खोटं बोलायला काहीच हरकत नाही, नाही का? फक्त तुम्ही त्या दोघांना काही सांगू नका, तेवढंच फक्त. नाही, आम्ही कोणाला नाही सांगणार. मी आईंना पण सांगते आणि अनिताला पण सांगते. मग मी ठेवते फोन. हा. हो, मी लगेच निघते. हा. कोणाचा फोन ग? देशपांड्यांच्या घरनं, अंजलीताईंचा. सगळं ठीक आहे ना तिकडे? सगळं ठीक आहे. वाटलं होतं त्यापेक्षा हुशार निघाली हा संपदा. वडिलांकडे माफी मागण्यासाठी धरणं देऊन बसले. हो, ऐका ना, ताईने घरी सगळ्यांची माफी मागितली आणि आता मला पण सॉरी म्हणत होती. ताईला तुमची आणि आईंची पण माफी मागायची. कधी येऊ विचारत होती. कधीच नाही. मला त्या मुलीचं नावही या घरात ऐकायचं नाहीये. पण आता तिला तिची चूक कळली आहे ना. चूक चूक नाही, त्याला गुन्हा म्हणतात. का? आणि गुन्ह्याला शिक्षा असते, माफी नसते. तिची शिक्षा हीच आहे की तिने या घरामध्ये अजिबात पाऊल ठेवायचं नाही.